राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी संवाद मराठीच्या खोपोलीतील मुख्य कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, भरत मिश्रा यांच्यासह अशोक भोपतराव, एकनाथ धुळे आदी मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे सोमवारी खोपोलीत नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी आले होते। सभेपूर्वी त्यांनी संवाद मराठीच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली। यावेळी तटकरे यांनी वाहिनीचे मुख्य संपादक बाबू पोटे यांचे कौतुक करताना संवाद वाहिनी केवळ रायगड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात पोहोचो अशा शुभेच्छा दिल्या। गेल्या अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करणारे स्रोत बाबूराव पोटे यांनी संवाद मराठी या नावाने एक नवीन न्यूज चॅनल खोपोलीसारख्या उद्यमशील असलेल्या शहरामध्ये सुरू केलं। पत्रकारितेचा वसा लेखणीच्या माध्यमातून दीर्घकाळ जोपासताना निर्भीड पत्रकारिता, सत्यशोधक पत्रकारिता याचं उत्तम पैकीचं दर्शन त्यांच्या लिखाणातून नेहमीच पाहायला मिळालं। आज अशापैकी वृत्तवाहिनी या ठिकाणी सुरू होत असताना खोपोली, खालापूर तालुक्यातील, रायगड जिल्ह्यातील निर्माण होणारे सामाजिक, राजकीय वेगवेगळे प्रश्न या सर्वच प्रश्नाच्या संबंधात परखडपणाची भूमिका या त्यांच्या संवाद मराठी चॅनलच्या माध्यमातून निश्चितपणाने प्रभावित करणारे ठरेल। केवळ जिल्ह्यापुरतं चॅनल यशस्वी होऊ नये तर भविष्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील एक अग्रगण्य चॅनल म्हणून मराठी बातम्यांचं 24 तास अविरतपणाने सेवा आणि माहिती देणारं एक उत्तम वाहिनी म्हणून पुढे यावं अशाच मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत। खरं एक तऱ्हेचं अवघड असं शिवधनुष्य आमच्या या तरुण सहकाऱ्यांनी पेललेलं आहे। आमच्या सर्वांच्याच मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आणि एक नावाजलेलं वाहिनी म्हणून भविष्याच्या कालावधीमध्ये ते यश निश्चितपणे मिळवतील अशा शुभेच्छासह या ठिकाणी थांबतो। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी।